तर सातारकर ठोसेघरला जात असताना डोंगराच्या कुशीत असलेलं हे संग्रहालय तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, आज आम्ही आलो होतो सज्जनगड ते ठोसेघर रोडला असलेल्या बोर्णे या गावातील श्रीमती काशीबाई माधवराव गावण संग्रहालय पाहायला. कौटुंबिक संग्रहालय आहे. काशीबाई माधवराव गावण संग्रहालय हे गावण कुटुंबाचं एक 7 पिढ्यांचं बोलतात ना कलेक्शन जमा केलेलं आहे त्या लोकांनी. म्हणजे पूर्वजात जेवढं नाणी संग्रह, भांड्याचा संग्रह हे सगळं देशी विदेशी हे जाऊन कलेक्शन केलेलं हे संग्रहालय आहे. फक्त 20 रुपये तिकीट असलेल्या या संग्रहालयात तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला मिळतील. आम्ही पण प्रत्येक व्यक्तीसाठी 20 रुपयाचं तिकीट काढलं आणि हे संग्रहालय पाहायला सुरुवात केली. या संग्रहालयात आपल्याला भरपूर जुन्या गोष्टी बघायला मिळतात. जुनी भांडी, शोभिवंत वस्तू, हत्यारे, तलवारी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भरपूर वस्तू आपल्याला बघायला मिळतील. पूर्वीच्या काळी वापरला जाणारा टेलिफोन, सायकल, 150 ते 2000 वर्षांपूर्वीची नाणी, तोफ, रणगाडे इत्यादी भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर आर्मीचा रॉकेट लॉन्चर, ट्रक आणि भरपूर साऱ्या विंटेज कार सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि एवढंच नाही तर या विंटेज कार सोबत तुम्ही सेल्फी, फोटो सुद्धा घेऊ शकता. साताऱ्यातलं हे एवढं भारी संग्रहालय आम्ही तर बघितलं. आता तुम्ही सुद्धा या संग्रहालयाला एकदा नक्की भेट द्या. आता हे सगळं फिरत असताना पोरांना जाम भूक लागली होती. मग काय, शेजारीच असणाऱ्या टर्निंग पॉइंट कॅफे मध्ये गेलो आणि गरम गरम वडापाव वर बुकना पाडला. तर मग मंडळी, हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे संग्रहालय तुम्ही आधी बघितलंय का कमेंट करा. आणि असाच नवनवीन कंटेंट पाहण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा.